student. Today now we'll learn what is enzyme and enzyme properties. Enzymes means the increase the rate of photosynthesis. Enzymatic are biocatalysts. It is made up of protein complex. These enzymes are all made up of proteins, but all proteins are not enzymes. It means सगळे एन्झाईम जे आहेत हे प्रोटीन पासून बनलेले असतात, पण सगळेच प्रोटीन हे एन्झाईम नसतात. आता हे जे एन्झाईम्स आहेत हे लिव्हिंग सेल्समध्ये प्रेझेंट आहेत. डिफरंट लिव्हिंग सेल्स कॅटलायझिस स्पेसिफिक बायोकेमिकल रिॲक्शन. आता हे एन्झाईम काय करतात, जे वेगवेगळ्या सेल्स आहेत त्या सेल्समध्ये डिफरंट केमिकल रिॲक्शन होतात आणि त्या केमिकल रिॲक्शन ज्या आहेत त्याच्यामध्ये कंप्लीट होत असतात, आणि त्याला लागणारे जे एन्झाईम्स आहेत हे डिफरंट सेल्समध्ये प्रेझेंट असतात. आता हे टेम्परेचर सेन्सिटिव्ह पण असतात, म्हणजे ते स्पेसिफिक टेम्परेचरलाच ॲक्टिव्ह असतात. देन द टर्म एन्झाईम्स हे जे टर्म आहे त्याचं मिनिंग आहे, आता हे विल्की पेनी या सायंटिस्टनी ही डिस्कवर केलेली आहे. आता याच्यामध्ये नंतर आणखी काही कॅरेक्टर जे आहेत ते आपण बघूया. याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक ऑफ एन्झाईम्स. एन्झाईमचे कॅरेक्टर्स काय आहेत? ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स. सगळे एन्झाईम जे आहेत हे प्रोटीन्स असतात, बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाईम्स. म्हणजेच सगळेच एन्झाईम जे आहेत ते प्रोटीन पासून बनलेले आहेत, पण सगळेच एन्झाईम जे आहेत ते त्याच्यामधले प्रोटीन्स नाहीत. एन्झाईम्स एक्सेलरेट रेट ऑफ रिॲक्शन. हे जे आहेत एन्झाईम्स ह्या रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करतात. नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर फॉर्म विदिन द सेकंड इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम्स. जर याच्यामध्ये एन्झाईम प्रेझेंट असेल तर ते रिॲक्शन खूप फास्ट होते. जर एन्झाईम्स नसेल तर ते रिॲक्शन एकदम स्लो रेटने होते, किंवा काही वेळेस याच्यामध्ये ते रिॲक्शन पण होत नाही, बट होत असेल तर ते एकदम हळूहळू होत असते, कंप्लीट होत असते. आता याच्यात जे आहे ते विदाउट चेंजेस डेन्से लो, म्हणजे एन्झाईम जर प्रेझेंट नसेल तर त्याच्यामध्ये त्या रिॲक्शनचा रेट पण खूप कमी असतो, किंवा त्याच्यामध्ये त्याचं कंप्लीट रिॲक्शन होत नाही. याच्यामध्ये हे एन्झाईम जे आहेत ते मॅक्रो मॉलिक्युल्स आहेत. दीज आर मेड अप ऑफ डिफरंट अमायनो ऍसिड्स. आपण म्हणतोय एन्झाईम्स हे प्रोटीन पासून बनलेले आहेत, तर त्याच्यामध्ये अमायनो ऍसिड आहेत, आणि ते जे आहेत ते मॅक्रो मॉलिक्युल्स आहेत. मॅक्रो मीन्स त्याची जी साईज असते हे लार्ज असतात. आता याच्यामध्ये हे सिंथेसिस कशासाठी हेल्प करतात, तर सिंथेसिस ऑफ रायबोझोम्स, त्याच्यामध्ये डिफरंट जीन सिंथेसिस होत असताना हे काय करतात, तर एन्झाईम त्याच्यामध्ये मेजर रोल्स परफॉर्म करायला पाहायला भेटतात. आता नेक्स्ट याच्यामध्ये आहे कॅरेक्टर. याच्यामध्ये थाउजंड्स ऑफ डिफरंट केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस इन द ऑटोमॅटिकली इन लिव्हिंग सेल्स. ज्या सेल्स आहेत त्या सेल्समध्ये नंबर ऑफ रिॲक्शन ह्या कंप्लीट होत असतात. आपल्या सेल्समध्ये सायटोप्लाझम असेल, न्यूक्लियस असेल, असे डिफरंट रिॲक्शन आहे, जसं की ट्रान्सक्रिप्शन आहे, ट्रान्सलेशन आहे, रेप्लिकेशन आहे, अशा डिफरंट रिॲक्शन्स आहेत. आता त्याच्यानंतर दुसरं काय आहे कॅरेक्टर याच्यामध्ये, तर हे रिॲक्शन हे बॉडी टेम्परेचर जे आहे त्याच्यामध्येच काय होत असतात, तर हे कंप्लीट होत असतात. त्याच्यानंतर हे एन्झाईम्स हे प्रेझेंट असताना रिॲक्शन कंप्लीट होतात, पण एन्झाईम्स आर नॉट प्रेझेंट, रिॲक्शन नॉट ऑकर. जर एन्झाईम्स त्याच्यामध्ये प्रेझेंट नसेल तर ते रिॲक्शन कंप्लीट होत नाही, आणि जर होत असेल इफ आर ऑकर व्हेरी स्लोली, ती रिॲक्शन एकदम स्लो होत असते. एक एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर कार्बोनिक अनहायड्रेज हे जे एन्झाईम आहे त्याचं कार्बोनिक ॲसिडमध्ये कन्वर्ट करत असताना एका मिनिटामध्ये 200 मॉलिक्युल सिंथेसिस होतात. म्हणजेच याच्यामध्ये बघा एका मिनिट्समध्ये 200 मॉलिक्युल्स आर सिंथेसाइज. एंड हे केव्हा, जर त्याच्यामध्ये कार्बोनिक अनहायड्रेज हे एन्झाईम्स अब्सेंट असेल तर एका मिनिटामध्ये 200 मॉलिक्युल तयार होतात. पण जर तेच कार्बोनिक अनहायड्रेज हे एन्झाईम प्रेझेंट असेल तर एका सेकंदामध्ये 6 लाख मॉलिक्युल तयार होतात. म्हणजे जर एन्झाईम प्रेझेंट नसेल तर 200 मॉलिक्युल तयार करण्यासाठी 1 मिनिट एवढा, सॉरी 1 मिनिट नाही, त्याच्यामध्ये
जर कार्बोनिक अनहायड्रेस हे एन्झाईम आपल्याला 200 मॉलिक्यूल तयार करायचे आहेत तर त्याच्यासाठी लागणारा हा 24 तास आहे, 24 आवर्स आहेत. आणि तेच जर आपल्याला एन्झाईम प्रेझेंट असेल तर त्याच्यामध्ये एका सेकंदामध्ये 6 लाख मॉलिक्यूल तयार होत असतात. आता दुसरे याच्यामध्ये नेक्स्ट कॅरेक्टर काय आहे बघा, तर याच्यामध्ये एन्झाईम्स ऍक्ट विदिन द सेल. हे एन्झाईम्स सिंथेसाइज होत असतात सेल्समध्ये. म्हणजेच आपले डिफरंट जे क्लोरोप्लास्ट असेल, मायटोकॉन्ड्रिया, याच्यामध्ये एक्झाम्पल जर आपण पाहिलं रुबिस्को आहे, ओए आहे, पेपेज आहेत, असे डिफरंट एन्झाईम्स हे सेलमध्येच तयार होतात. तर त्या एन्झाईम्सला आपण एंडो एन्झाईम म्हणतो. आणि दुसरं आहे एक्झो एन्झाईम्स. आता त्या एंडो एन्झाईमचे एक्झाम्पल जर पाहिलं तर आपण मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि क्लोरोप्लास्टमध्ये जे डिफरंट एन्झाईम्स प्रोड्यूस होतात ते त्याच्यामध्ये तयार होत असतात. दुसऱ्यात त्याला आपण म्हणतो एंडो एन्झाईम. आता एक्झो एन्झाईम म्हणजे काय आहे, दीज आर सिंथेसाइज इन आउटसाइड द सेल्स. किंवा आपण हे जे आहेत हे एन्झाईम्स वेगवेगळ्या डिफरंट ॲनिमल्स पासून, ऑर्गॅनिझम पासून आयसोलेट करतो. जसं की एक्झाम्पल जर पाहिलं, काही सेव्हरल बॅक्टेरिया आहेत, काही सेव्हरल्स फंजाय आहेत, त्यांच्यापासून आपण हे एन्झाईम आयसोलेट करत असतो. जसं की आता याच्यामध्ये बघा, एन्झाईमचे रिलीज मेनी फंजाय आणि बॅक्टेरिया आहेत. आता फंजायमधून पाहिलं किंवा बॅक्टेरियामध्ये कोणतं आहे तर टॅग पॉलिमरेज आहेत, हिंद3 आहे, बॅड H2 आहे, इको R1 आहे. असे डिफरंट एन्झाईम्स हे आपण सेलच्या आउटसाइड मधून आयसोलेट करत असतात व सिंथेसिस होतात, ते ऍक्ट होत असतात. त्याला आपण म्हणतो एक्झो एन्झाईम्स. ओके. आता याच्यानंतर याच्यामध्ये आणखी प्रॉपर्टीज बघा काय आहेत नेक्स्ट, तर याचं मॉलिक्युलर वेट. हे जे मॉलिक्युलर वेट आहे एन्झाईमचं हे आहे जास्त असतं आणि त्याचं जे सबस्टन्स आहेत हे कोलॉइडल सबस्टन्स असतात. त्याच्यानंतर हे एन्झाईम्स व्हेरी सेन्सिटिव्ह टू द पीएच. म्हणजे याचा पीएच आणि टेम्परेचरसाठी खूप सेन्सिटिव्ह असतात. जर त्याच्यामध्ये त्या एन्झाईमचा पीएच हा कमी झाला किंवा जास्त झाला तर ते एन्झाईम्स इनएक्टिव्ह होतात, म्हणजे ते फंक्शन करत नाहीत. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर ॲव्हरेज एन्झाईम जे आहेत हे कोणत्या टेम्परेचरला ॲक्टिव्ह असतात तर त्याच्यामध्ये 20 डिग्री सेल्सिअस टू 35 डिग्री सेल्सिअसमध्ये ॲक्टिव्ह असतात. अबाव 35 किंवा अबाव 45 गेले तर हे एन्झाईम्स हे ऑल टाईमसाठी इनॲक्टिव्ह स्टेटमध्ये जातात, म्हणजेच हे नॉन फंक्शनल होतात. म्हणजे त्याच्यामध्ये ते नंतर टेम्परेचर जरी कमी झालं तरी त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह स्टेट येत नाही. पण जर टेम्परेचर हे 4 डिग्री सेल्सिअस पेक्षा -4 डिग्री सेल्सिअस बिलो जर गेलं आणि हे टेम्पररी इनॲक्टिव्ह स्टेट होतात, म्हणजेच हे टेम्पररी इनॲक्टिव्ह होतात. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही त्या एन्झाईमचं टेम्परेचर इन्क्रीज केलं तर ते नंतर एन्झाईम्स हे ॲक्टिव्ह होत असतात. आता याच्यामध्ये जर एन्झाईम्स पाहिलं तर काय आहेत, रिक्वायर्ड अ व्हेरी मायन्यूट अमाऊंट ऑफ बायोकेमिकल रिॲक्शन. एखादं रिॲक्शन कंप्लीट करण्यासाठी एन्झाईम्स म्हणजे आपल्याला टर्न्स क्विंटलमध्ये जर रिॲक्शन करायची असेल तर त्याच्यामध्ये एन्झाईमचा नंबर पण तेवढा नाही आहे, एकदम स्मॉल मायन्यूट अमाऊंटमध्ये प्रेझेंट पाहिजे असतात, म्हणजे एकदम छोट्या प्रमाणात. जसं की वेगवेगळे रिॲक्शन आहेत. आता त्याच्यामध्ये जर पाहिलं तर एन्झाईम्स हे व्हेरी स्पेसिफिक देअर सबस्टन्स, म्हणजे एकाच एन्झाईमवरून सेव्हरल रिॲक्शन होत नसतात किंवा सबस्ट्रेट मॉलिक्यूल बरोबर ते बाइंड करत नसतात. आता एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर एक एन्झाईम आहे की डीएनएज आहे, प्रोटीएज आहेत, आरएनएज आहेत. आता आरएनएज हे एन्झाईम जर आपल्याला डीएनएला डिग्रेड करायचं तर नाही यूज करू शकत, तर डीएनएज हे जे एन्झाईम आहे हे डीएनएला डिग्रेड करण्यासाठीच वापरतो. जसं की सुक्रेज आहे, सुक्रेज एन्झाईम काय करतो तर सुक्रोज मॉलिक्युलचं स्प्लिटिंग करण्यासाठी यूज केले जातात. तेच आपण त्याच्या ठिकाणी आरएनएज किंवा प्रोटीएज एन्झाईम नाही यूज करत. ओके. तर असे हे एन्झाईमचे जे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे डिफरंट प्रॉपर्टीज आहेत. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्यानंतर एन्झाईमचे जे आहे त्याचं स्ट्रक्चर स्टडी करणार आहे. ओके.